नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कांद्याचा जो काही प्रश्न असतो तो नेहमीच चिघळत असतो किंवा त्याच्यासाठी नेहमीच जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्याला कारणीभूत असतात सरकारचे ध्येय आणि धोरणं. आणि या ध्येय धोरणांमुळे आता परत आपला शेतकऱ्याचा जो काही कांदा आहे तो निर्यात होत नाही आहे किंवा जे काही कंटेनर तिथे लागलेत पण ते जात नाही आहे. त्याला कारण काय, हे सगळ्या गोष्टी का घडतात आणि मग याच्यातनं आपल्या शेतकऱ्याचं नुकसान किती होणार ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरंच जर इंटरेस्टेड आपल्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत जा. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नेमकं कुठं अडतंय, आपलं चुकतंय का सरकारचं चुकतंय का जे काही ध्येय धोरण आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड होते ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क कमी केले आहेत. त्याचा निर्यातीवर काय परिणाम होईल, निर्यात वृद्धी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल का, आणि बाकीच्या देशांतील कांद्याचे जे काही दर आहेत ते कमी असताना आपला कांदा कोण खरेदीदार करणार आहे का, याविषयी नेमका म्हणजे निर्यातीविषयी आपला काय इम्पॅक्ट होणार आहे ते आपण जाणणार आहोत. की केंद्र सरकारने 13 सप्टेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले होते. कांदा निर्यातीवरील असणारे प्रति टन $550 किमान निर्यात मूल्यांचे बंधन पूर्णपणे हटवले आहे. तसेच निर्यातीवरील 40% निर्यात शुल्क निम्म्यावर म्हणजे 20% आणले. केंद्र सरकारने देशात कांद्याची पुरेशी उपलब्धता राहावी यासाठी 8 डिसेंबर 2023 रोजी परिपत्रक काढून 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर बंदीची मुदतवाढ दिली होती. 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात कांदा उत्पादक पट्ट्यात मतदान होणार असल्यामुळे 4 मे रोजी निर्यातीवरील निर्बंध अंशतः उठवून $550 प्रति टन निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले. पण $550 निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्कामुळे फारशी निर्यात होऊ शकली नाही. कारण निर्बंध जे काही शिथिल करण्याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत झाला आणि त्याच्यातनं जे काही फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले असले तरीही कांदा उत्पादकांना फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. भारतीय कांदा जागतिक बाजार जोपर्यंत त्याचे मूल्य $800 ते $850 प्रति टनावर जाणार नाही, भारताच्या स्पर्धक देशांचा कांदा $400 ते $650 जागतिक बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता ही कमीच असताना आपल्याला दिसते. भारतच्या स्पर्धक देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा $650, इराणचा $400, तुर्कीचा $650, नेदरलँड $400 आणि इजिप्तचा $520 उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कितपत होईल हे आपल्याला याच्यातनं बघावं लागणार. कारण की तुम्ही जर 800ने देत असाल तिकडे 400ने मिळतोय. भारतीय कांदा जागतिक बाजारात महाग असल्या का महाग आहे तर निर्यातक्षम कांदा $45 ते $50 किलो दराने खरेदी करावा लागतो. तो कांदा मुंबईत बंदरावर जाण्यासाठी प्रति किलो $4 ते $5 वाहतूक दर, त्यावर 20% निर्यात कर देखील धरल्यास साधारण $10 ते $11 मुंबई बंदरावर कांदा जोपर्यंत जातो तोपर्यंत $65 किलो होऊन जातो. पुन्हा प्रति किलो $7 ते $10 खर्च येतो. जागतिक बाजारात भारतीय कांदा पोहोचेपर्यंत प्रति टन 7,000 ते 7,500 रुपयांवर जातो. सध्या डॉलरचे मूल्य सरासरी $83 ते $84 आहे. म्हणजे भारतीय कांदा $800 ते $850 प्रति क्विंटल एवढा जातो. इतक्या महाग दराने भारतीय कांदा कोणीही विकत घेणार आहे का तर नक्कीच नाही. कारण की त्यांना 400, 600, 550 मध्ये कांदा आहे. तर शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे आणि तो आता राज्यात जे काही उन्हाळी म्हणजे रब्बी कांद्याची शेतकरी कांदा चाळीत साठवणूक करत असतात. फेब्रुवारीच्या अखेरीपासून काढणी सुरू होते. मार्च अखेरीपासून शेतकरी कांदा चाळीत भरण्यास सुरुवात करतात. राज्यात चाळींची संख्या आणि त्यांची साठवणूक क्षमता याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. तरीही प्रगतशील शेतकरी आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार बाजारातील स्थितीनुसार 40 ते 60 लाख टन कांदा चाळीत साठवला जात असतो. बाजारातील दर आणि शेतकऱ्यांना आर्थिक गरजेनुसार सोयीनुसार चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जातो. साधारणपणे $25 किलो दर मिळू लागल्याने शेतकरी कांदा विक्रीस काढत असतात. ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती चांगली आहे ते शेतकरी दरवाढ होण्याची प्रतीक्षा करत असतात. ऑफकोर्स उन्हाळी कांदा सप्टेंबर अखेर विक्रीस काढतात. कारण सप्टेंबरपासून खरीप हंगामातील आगापूर्व हंगाम ज्याला म्हणतो तो कांदा बाजारात येण्यास सुरुवात होते. खरीप कांद्याची फार काळ साठवणूक करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दराचा जो काही अंदाज घेऊन काढणीनंतर महिनाभरात विक्री करावा लागत असतो. परिणामी दरात घसरण होत असते.
दरात घसरण होण्यापूर्वी चाळीतील उन्हाळी कांदा विकावा लागतच असतो. त्यामुळे सध्या चाळीतील कांदा संपला आहे. अगदी 10 ते 15% कांदा चाळीत असून शकेल. त्यामुळे निर्यातीवरील निर्बंध शिथिल केल्याचा दरवाढीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यताही कमीच असते. आता निर्बंध शिथिल केल्याचे परिणाम काय होणार आहे, तर निर्यातीवरील निर्बंध उठवल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल ही वाढ होऊन 4000 रुपये प्रति क्विंटल गेले आहे. त्यामुळे निर्यातीवरील 550 रुपयेचे किमान निर्यात मूल्य उठवल्याचा आणि निर्यात शुल्क 30% आणल्याचा फायदा किती होणार याची शक्यता नाही. कारण जागतिक बाजारामध्ये भारतीय कांदा $800 जाणार आहे. त्यापेक्षा कमी दराने स्पर्धक देशांचा कांदा जागतिक बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे परिणामी निर्यात वृद्धीची शक्यताही कमी आहे. शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा जवळपास संपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. समाधानाची बाब इतकीच आहे की सध्या शेतकऱ्यांकडील आणि बाजारातील उन्हाळी कांदा संपला आहे. त्यामुळे खरीपातील लाल कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आता इथे आपल्याला आहे, जी काही मार्केटमध्ये 55 ते 60 रुपये दराने जातोय. निर्णय राजकीय फायद्यासाठी आहे का, की केंद्र सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये कांद्याचे दर साधारणतः 3000 रुपयांच्या आसपास असताना कांद्यावरील निर्यातीवरील निर्बंध लादले. आता 2023-24च्या रब्बी हंगामात कांदा काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णता झळांमुळे कांद्याचे नुकसान देखील होण्याची भीती व्यक्त केली जात होती. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे ग्राहकांना कांदा स्वस्तात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध लादले होते. आता कांदा बाजारात 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल आहे, तरी कांद्यावरील निर्यात बंदी शिथिल आहे. किरकोळ बाजारात यंदाही कांद्याचा दर 40 ते 50 रुपये किलोवर आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय अविश्वसनीय आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात भाजपला मोठा फटका बसला होता आणि तसेच नुकसान आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी शिथिल केली जात आहे असे म्हणण्यास आपल्याला इथे स्पष्ट समजते. आणि जर ही निर्यात बंदी आता अशीच राहिली तर जे काही नुकसान होते शेतकऱ्यांचं ते नुकसान तर होणारच आहे. बट आता जे काही भारतीय बाजाराचा जो काही कांदा आहे तो जर इतर देशाच्या कांद्याचा स्पर्धक आपल्याला ठरायचं असेल तर कमीत कमी त्या लेवलला येऊन किंवा त्यापेक्षा खालच्या लेवलला येऊन आपल्याला आपला कांदा हा विकावा लागणार आहे. आणि जर तो विकला नाही तर आपला कांदा तसाच पडून राहणार आहे. आणि तसाच पडून राहणं हे आपल्या शेतकऱ्याला हे कधीच परवडणारं नसतं. कारण की आपल्या ज्या काही गोष्टी असतात या गोष्टी कालांतराने खराब होणाऱ्या असतात. आपल्याला इतर लोकांसारख्या त्या साठवून ठेवता येत नाही आणि त्याचाच फायदा जनताही घेत असते आणि शासन प्रशासन सगळेच घेत असतात. आणि म्हणून शेतकऱ्याला त्याचा मालाला कधीच भाव मिळत नाही. मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. ही माहिती नक्की आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट आणि नियम माहिती तुम्हाला मिळत असते. धन्यवाद.